एक प्रेमळ गोष्ट. एका छोट्या गावात एक सुंदर वाटत एक मुलगी होती. तिचे नाव होतं आर्या. ती खूप प्रेमळ होती आणि तिला प्राणी आणि निसर्गावर खूप प्रेम होतं. एके दिवशी आर्या तिच्या आई एका जंगलात फिरायला गेल्या. तेथे त्यांना एक जखमी पक्षी दिसला. तो खूप दुःखी दिसत होता. आर्याच्या मनात त्याला मदत करण्याची इच्छा झाली. तिने तो पक्षी उचलला आणि त्याच्या जखमांवर औषध लावले. त्यानंतर आर्याने पक्ष्याची खूप काळजी घेतली. ती त्याला रोज अन्न आणि पाणी देत होती. काही दिवसात पक्षी पूर्णपणे बरा झाला. आर्याला खूप आनंद झाला. त्याने पक्ष्याला मुक्त केले आणि तो पक्षी आनंदाने उडून गेला. त्यानंतर आर्या आणि तिच्या आईने ठरवले की त्यांनी निसर्गाची आणि प्राण्यांची काळजी घ्यावी. त्यांनी गावात एक प्राणी संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला. आर्याच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि प्राणी संग्रहालय खूप प्रसिद्ध झाले आणि तेथे अनेक लोक प्राणी आणि निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी येऊ लागले. आर्याचा हा प्रेमळ स्वभाव तिच्या गावासाठी एक प्रेरणा ठरला. अखेरीस या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रेम आणि करुणा हेच आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे आहेत. जर आपण प्राण्यांची आणि निसर्गाची काळजी घेतली तर आपण आपल्या जीवनात खूप आनंद आणि समाधान अनुभवू शकतो.